प्रिय बंधू भगिनींनो, आज मी पेत्र घोषित करतो की येशू मसीहा आहे. मत्ते 16:13-20 यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील अवतारात आपण पाहतो की येशू आपल्या शिष्यांना विचारतो की लोक मनुष्यपुत्राविषयी काय म्हणतात. शिष्याने त्याला सांगितले की काहींसाठी तो योहान बॅप्तिस्ता होता, काहींसाठी तो एलिया होता आणि इतरांसाठी तो यिर्मया किंवा संदेष्टांपैकी एक होता. परंतु येशूला आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची होती, म्हणून त्याने त्यांना विचारले की तो कोण आहे, याबद्दल त्यांचे काय मत आहे. येशूच्या प्रश्नाचे उत्तर देताना शिमोन पेत्राने घोषित केले की तो मसीहा जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. कथा. पेत्र घोषित करतो की येशू मसीहा आहे. मत्ते 16:13-20 यावरील माझे चिंतन मी एका हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो. ही कथा एका पवित्र माणसाची आहे, ज्याने एकदा आपल्या शिष्यांना विचारले की लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात. जेव्हा शिष्याने त्याला सांगितले की तो कोण आहे, याबद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळे विचार करतात, मग त्या पवित्र माणसाने आपल्या शिष्यांना थेट प्रश्न विचारला की तो कोण आहे, याबद्दल त्यांचे काय मत होते. तेव्हा त्या पवित्र माणसाच्या शिष्याने त्याला उत्तर दिले की मानवजातीला पापापासून वाचवण्याचे आपले कार्य पार पाडण्यासाठी परमेश्वराने त्याला खास निवडले आहे. मग त्या पवित्र माणसाने त्यांची प्रशंसा करत म्हटले की त्याच्याविषयीचे हे सत्य त्यांना रक्तमांसाच्या माणसाने नव्हे, तर स्वर्गातील त्याच्या पित्याने प्रकट केले आहे. संदर्भ ब्रदर पॅट्रिक यांच्या बायबल संबंधी चिंतनासाठीच्या कथा. कथेचा संदेश. या कथेचा संदेश हा आहे की अशी काही सत्य आहेत जी येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय पित्याद्वारे आपल्यावर प्रकट केल्याशिवाय आपल्याला कधीही कळू शकत नाही. जेव्हा पेत्राने घोषित केले की तो मसीहा म्हणजे परमेश्वराचा पुत्र आहे, तेव्हा येशू पेत्राला हेच सांगतो. येशूने पेत्राला सांगितले की हे त्याला रक्तमांसाच्या व्यक्तीद्वारे नव्हे, तर स्वर्गातील त्याच्या पित्याद्वारे प्रकट झाले आहे. जेव्हा येशू कैसरिया फिलिप्पीच्या प्रदेशात आला, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना विचारले, लोक मनुष्यपुत्र कोण आहे असे म्हणतात. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे जाणून घेण्याची येशूला उत्सुकता होती. यावरून हे दिसून येते की येशू परमेश्वरी असूनही मानवी होता. सर्व मानवांना लोक आपल्याविषयी काय विचार करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात ते जाणून घेण्याची इच्छा असण्यात काही गैर नाही. कारण जेव्हा आपल्याला कळते की लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहे, तेव्हा आपण आपल्या अंतःकरणात खोलवर पाहू शकतो आणि लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत यावर चिंतन करू शकतो. जर आपल्या प्रार्थनेत आणि ध्यानात आपल्याला हे जाणवले की लोक आपल्याबद्दल जे विचार करत आहेत ते खरे आहे, तर आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ शकतो. म्हणून जर लोकांचे आपल्याबद्दलचे मत सकारात्मक असेल, तर आपण जसे जीवन जगत आहोत तसेच जगत राहू शकतो. परंतु जर लोकांचे आपल्याबद्दलचे मत नकारात्मक असेल, तर आपण लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत यावर चिंतन करू शकतो. जर आपल्याला आढळले की लोक आपल्याबद्दल जे बोलत आहेत ते खरे आहे, तर आपल्याला आपल्या जीवनात आपले वर्तन, आपले विचार आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. जर आपल्याला हे जाणवले की लोक आपल्या वर्तनाला, आपल्या विचारांना आणि आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीला मान्यता देत आहेत, तर आपल्याला सुधारणा करण्याची काही गरज नाही. आपण इतरांनाही तसेच करायला शिकवले पाहिजे. त्यांनी उत्तर दिले, काही जण म्हणतात योहान बॅप्तिस्मा देणारा योहान, काही जण म्हणतात एलिया,
आणि काही जण म्हणतात इर्मया का संदेशांपैकी कोणी एक. ही आपली मानवी प्रवृत्ती आहे की जेव्हा आपल्याला सत्य सांगण्याची गरज असते तेव्हा सरळपणे सत्य सांगण्याऐवजी आपण आपली जबाबदारी टाळण्याचा आणि ती इतर लोकांच्या खांद्यावर टाकण्याचा प्रयत्न करतो. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपल्या प्रभू येशूला लोकांची अशी वृत्ती आवडत नाही. आपण इतरांनाही शिकवले पाहिजे की त्यांनी सत्य सांगण्याची आपली जबाबदारी इतर लोकांच्या खांद्यावर टाकून टाळू नये. पण तुमच्याबद्दल काय हे त्यांनी विचारले. मी कोण आहे असे तुम्ही म्हणता. येशूच्या लक्षात येते की त्याचे शिष्य त्याच्याविषयी त्यांना काय वाटते सांगण्याची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून ते त्याच्याविषयी काय विचार करत होते हे विचारून तो त्यांची परीक्षा घेतो. शिमोन पेत्राच्या लक्षात आले की येशूने त्यांना त्यांच्याविषयी काय वाटते हे सांगण्याची जबाबदारी टाळताना रंगेहात पकडले आहे. म्हणून तो येशूला उत्तर देतो, तू मसीहा जिवंत परमेश्वराचा पुत्र आहेस. अशा प्रकारे पेत्राने येशूच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची आपली जबाबदारी टाळण्याऐवजी ती स्वीकारली. त्याने येशूच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची आपली जबाबदारी टाळली नाही. आपणही आपली जबाबदारी टाळण्याऐवजी प्रत्येक परिस्थितीत जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जे करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे. आपण इतरांनाही हे शिकवले पाहिजे. येशूने उत्तर दिले, धन्य आहेस तू योनाचा पुत्र शिमोन, कारण हे तुला रक्तामांसाने नव्हे तर स्वर्गातील माझ्या पित्याने प्रकट केले आहे. येशू शिमोन पेत्राला सांगतो की येशू कोण आहे हे सत्य त्याला रक्तामांसाच्या माणसाने नव्हे तर त्याच्या स्वर्गातील पित्याने प्रकट केले आहे. पेत्र येशूला सांगतो की तो धन्य आहे, कारण येशू कोण आहे हे सत्य त्याला रक्तामांसाच्या माणसाने नव्हे तर त्याच्या स्वर्गातील पित्याने प्रकट केले आहे. आपण पेत्राप्रमाणे येशूकडे आशीर्वाद मागितला पाहिजे, जेणेकरून परमेश्वर आपल्यालाही काही सत्य प्रकट करेल. आपण इतरांनाही येशूकडे प्रार्थना करण्यास प्रेरित केले पाहिजे, जेणेकरून तो त्यांनाही काही सत्य प्रकट करेल. आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खटकावर मी जी मंडळी उभारीन आणि अधोलोकाचे दरवाजे त्याच्यावर मात करणार नाहीत. येथे येशू आपल्या ख्रिस्त सभेविषयी बोलतो आणि पेत्राला सांगतो की तोच तो खडक होता ज्यावर तो आपली ख्रिस्त सभा उभारणार होता आणि अधोलोकाचे दरवाजे तिच्यावर मात करणार नाहीत. येशूसाठी जीवन जगत असताना आपल्याला कितीही त्रास झाला किंवा अगदी आपल्या जीवावर जरी बेतले तरी आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपले कार्य पुढे चालू ठेवायला हवे, कारण सर्व काळचे जीवन आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही आणि आपण लोकांनाही हे शिकवायला हवे. येशू पेत्राला खडक म्हणतो कारण पेत्राचा विश्वास खडकासारखा मजबूत होता आणि त्याच्या या मजबूत विश्वासामुळे येशूने त्याला खडक म्हणून निवडले, ज्यावर तो आपली मंडळी उभारणार होता. आपल्यालाही पेत्रासारखा खडकासारखा भक्कम विश्वास ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून येशू परमेश्वराच्या राज्यासाठी काही महत्त्वाचे कार्य आपल्यावर सोपवेल. आपण इतरांनाही असाच भक्कम विश्वास ठेवायला शिकवले पाहिजे, जेणेकरून येशू त्यांनाही परमेश्वराच्या राज्यासाठी काही महत्त्वाचे कार्य सोपवेल. मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल, जे काही तुम्ही पृथ्वीवर सोडाल ते स्वर्गात सोडले जाईल. येथे येशू प्रायश्चित्त संस्काराचा पाया घालत आहे. तो पेत्राला आश्वासन देतो की पृथ्वीवर तो जे काही बांधेल ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर तो जे काही सोडेल ते स्वर्गात सोडले जाईल. दुसऱ्या शब्दात येशू पेत्राला आश्वासन देतो की जर त्याने पृथ्वीवरील लोकांच्या पापांची क्षमा केली तर परमेश्वराच्या राज्यातही त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल आणि पृथ्वीवर ज्या लोकांच्या पापांची तो क्षमा करण्यास नकार देईल त्यांच्या पापांची परमेश्वराच्या राज्यात क्षमा केली जाणार नाही. अशा प्रकारे पेत्राला आणि जगात त्याच्या मागे येणाऱ्या सर्व याचकांना येशू हे आश्वासन देऊ इच्छितो की पृथ्वीवर ते ज्या लोकांच्या पापांची क्षमा करतील त्यांच्या पापांची परमेश्वराच्या राज्यात क्षमा केली जाईल आणि पृथ्वीवर ज्या लोकांच्या पापांची क्षमा करण्याचे नकार देतील त्यांच्या पापांची परमेश्वराच्या राज्यात क्षमा केली जाणार नाही.
पेत्राला दिलेल्या आश्वासनाद्वारे येशू प्रायश्चित्त संस्काराची स्थापना करतो. म्हणून आपण प्रायश्चित्त संस्कारावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांनाही प्रायश्चित्त संस्कारावर विश्वास ठेवण्यास शिकवले पाहिजे. मग त्याने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली की तो मशीहा आहे हे कोणालाही सांगू नका. येशूने आपल्या शिष्यांना तो मशीहा आहे कोणालाही सांगू नका असे का सांगितले? येशूने आपल्या शिष्यांना तो मशीहा आहे हे कोणालाही सांगू नका असे सांगितले कारण त्याला माहीत होते की जोपर्यंत येशू मृत्यूनंतर पुनरुत्थित होत नाही तोपर्यंत त्याचे शिष्य इतरांना तो मशीहा आहे हे समजणार नाही. त्याच्या मृत्यूनंतर आणि पुनरुत्थानानंतरच लोकांना येशू मसीह आहे हे समजेल, त्याआधी नाही. आपण हे समजून घेतले पाहिजे की जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. जे काही करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपण योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. जर आपण योग्य वेळेआधी काही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनात जे काही करायचे आहे त्यातून आपल्याला अपेक्षित परिणाम कदाचित मिळणार नाही. आपण इतरांनाही शिकवले पाहिजे की त्यांनी गोष्टी तेव्हाच कराव्यात जेव्हा त्यांच्यासाठी योग्य वेळ असेल. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा मला कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझाला भेट द्या व सबस्क्राईब करा. https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक ई-बुक ऑडिओबुक स्वरूपात तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देऊ. त्याचप्रमाणे तुमचे सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभारी.